हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल 10 बोर्ड अकॅडमीवर. बघा मित्रांनो, इंग्लिश विषयाचा पेपर घेऊन आलेलो आहे. 2026चा मोस्ट आयएमपी क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो. यामधलेच क्वेश्चन तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळतील. बघा मित्रांनो, आपण हा पेपर पूर्ण प्रकारे पाहूया, समजून घेऊया आणि यामधलेच क्वेश्चन तुम्ही जर करून गेले तर तुम्हाला 2026 मध्ये 80 पैकी 80 मार्क्स घेण्यासाठी कोणीच नाही रोखणार मित्रांनो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे मित्रांनो. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर चला मित्रांनो, आपण हा पेपर पूर्ण प्रकारे पाहूया. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिली तुम्हाला येते ॲक्टिव्हिटी शीट. बघा, सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीचा हा भाग आहे मित्रांनो. बघा, क्वेश्चन नंबर 1 A1 डू ॲज डायरेक्टेड एनी 4. बघा, यामधले तुम्हाला कोणतेही 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे आणि 4 मार्क्स घ्यायचे आहे. बघा, एक क्वेश्चन 1 मार्क्ससाठी आहे, असे तुम्हाला 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. बघा, 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे, पिक आउट द इन्फिनिटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. बघा, यामधलं इन्फिनिटिव्ह शब्द कोणता आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा, यामधलं हे जे टू आहे आणि गो आहे, हे 2 शब्द आहेत मित्रांनो. हे 2 इन्फिनिटिव्ह शब्द आहेत. तर हे 2 शब्द तुम्हाला लिहायचे आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, नंबर 2, आयडेंटिफाय द टाइप ऑफ द सेंटेन्स. बघा, तुम्हाला इथं विचारलेलं आहे की हे जे वाक्य आहे हे कोणचं वाक्य आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. तर हे जे वाक्य आहे हे वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य आहे. तर इथं तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, नंबर 3, अरेंज द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा, तुम्हाला हे जे शब्द आहे मित्रांनो, हे ABCD नुसार तुम्हाला लावायचे आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, 4 नंबर, कंप्लीट द वर्ड चाइन ऑफ नाउन. बघा, तुम्हाला इथं एक शब्द दिलेला आहे पोडियम. पोडियम शब्द दिलेला आहे आणि लास्टला यम शब्द आलेला आहे. तर तुम्हाला यम वरून शब्द तयार करायचा आहे आणि लास्टला जर तुमचा ई शब्द आला तर तुम्हाला परत ई वरून शब्द तयार करायचा आहे. तर अशा तुम्हाला अंताक्षरी टाईप हे शब्द बनवायचे आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 5 नंबर, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. बघा, तुम्हाला एक सेंटेन्स दिलेला आहे, कॅन यू कुक. तर बघा, हे जे सेंटेन्स तुम्हाला दिलेलं आहे या सेंटेन्समध्ये तुम्हाला लास्टला प्रश्नार्थी चिन्ह द्यायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही यामधले कोणतेही 4 सेंटेन्स पूर्ण करू शकता आणि इझिली 4 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा, A2 डू ॲज डायरेक्टेड एनी 2. यामधले तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, B डू ॲज डायरेक्टेड एनी 1. बघा मित्रांनो, यामधले तुम्हाला कोणतंही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि 2 मार्क्स घ्यायचे आहे. हे पण तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर बघा, 2 नंबरचं हे पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मेक 2 सेंटेन्स बाय युजिंग द गिवन वर्ड ॲज अ नाउन अँड ॲज अ वर्ब विदाऊट चेंजिंग इट्स फॉर्म. बघा, तुम्हाला या शब्दावरून 2 सेंटेन्स तयार करायचे आहे. 2 सेंटेन्स तुम्ही इझिली तयार करू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा, सेक्शन नंबर 2, टेक्स्च्युअल पॅसेज. बघा, टेक्स्च्युअल पॅसेज आहे मित्रांनो. बघा, क्वेश्चन 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटीज. बघा, पॅसेज वाचून प्रश्नांची उत्तरे द्या आणि इझिली मार्क्स घ्या. बघा, A1, मॅच द वर्ड हेरिटेज सीट गिवन इन कॉलम A विथ द नेम ऑफ द कंट्रीज गिवन इन कॉलम B. बघा, तुम्हाला ह्या ज्या जोड्या दिलेल्या आहे ह्या जोड्या तुम्हाला योग्य जोड्या लावायच्या आहे आणि 2 मार्क्स घ्यायचे आहे. ह्या ज्या जोड्या आहेत ह्या तुम्ही पॅराग्राफमध्ये बघून इझिली लावू शकता. बघा, तुम्हाला इथं पॅराग्राफ दिलेला आहे. या पॅराग्राफमध्ये तुम्ही जोड्याचे आन्सर इझिली बघू शकता आणि जोड्या इझिली लावू शकता. त्यानंतर बघा, A2, कंप्लीट द फॉलोइंग वेब. बघा, तुम्हाला हा जो डायग्राम दिलेला आहे हा डायग्राम पण तुम्ही हा पॅराग्राफमध्ये बघू शकता आणि या पॅराग्राफमधून यामध्ये इझिली आन्सर लिहू शकता आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा, A3 वर तुम्हाला विचारलेलं आहे की क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड इन द गिवन टेबल. बघा, हे जे तुम्हाला ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब, हे जे ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब्स हे जे शब्द आहे हे शब्द तुम्हाला यामध्ये लिहायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा, समोर येते A4 डू ॲज डायरेक्टेड. बघा, डू ॲज डायरेक्टेडचा क्वेश्चन आहे. 2 मार्क्स तुम्ही डू ॲज डायरेक्टेडचे पण इझिली घेऊ शकता. त्यानंतर येते A5, हाऊ कॅन वी प्रेसर अवर हिस्टोरिकल मुवमेंट्स. बघा, हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्ही पॅराग्राफमध्ये इझिली पाहू शकता आणि इझिली याचा आन्सर लिहू शकता आणि 2 मार्क्स इझिली घेऊ शकता. त्यानंतर बघा, B, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटी. बघा, तुम्हाला पॅराग्राफ वाचून प्रश्नांची आन्सर बघायची आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. बघा, तुम्हाला इथं विचारलेलं आहे, नेम ऑफ द पीपल गिवन क्रेडिट बाय द स्पीकर. तर हे जे क्वेश्चन आहे मित्रांनो, हे क्वेश्चन तुम्ही इझिली पॅराग्राफमध्ये बघू शकता आणि इझिली याचे जे 4 क्वेश्चन आहे, 4 उत्तर आहे, ते 4 आन्सर तुम्ही इझिली लिहू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा, समोर आहे B2, फिल अप द बॉक्स. बघा, फिल अप द बॉक्स, 2 सेंटेन्स ऑफ ग्लोबल प्लेस. बघा, तुम्ही याचं पण आन्सर पॅराग्राफमध्ये इझिली पाहू शकता आणि इझिली लिहू शकता आणि इझिली 1 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा, 2 नंबरवर पण तसंच आहे, द स्पीकर रिप्रेझेंट्स. बघा, याचं पण आन्सर तुम्ही इझिली पॅराग्राफमध्ये बघू शकता आणि इझिली लिहू शकता. त्यानंतर बघा, B3.1, राईट द एंटोनॉम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड बाय ॲडिंग प्रिफिक्स. बघा,
तुम्हाला इथं विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे. विरुद्धार्थी शब्द पण तुम्ही इझिली त्या पॅराग्राफमध्ये बघू शकता आणि इझिली 1 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा 2 नंबर, गिव्ह वन वर्ड फ्रॉम द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. बघा तुम्हाला हे जे क्वेश्चन आहे या क्वेश्चनचे पण आन्सर इझिली पॅराग्राफमध्ये मिळतात आणि इझिली तुम्ही आन्सर लिहू शकता आणि इझिली 1 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा B4 वर तुम्हाला विचारलेलं आहे डू ॲज डायरेक्टेड. डू ॲज डायरेक्टेडचे क्वेश्चन आहे. हे पण क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा B5 हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला इझिली पॅराग्राफमध्ये मिळतो आणि इझिली तुम्ही याचा 2 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर सेक्शन 3 पोएट्री. बघा पोएट्रीचा सेक्शन आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 3 रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटीज. बघा तुम्हाला कविता वाचून यावरचे आन्सर लिहायचे आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. बघा तुम्हाला A1 वर विचारलेलं आहे की स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. बघा हे जे क्वेश्चन आहे 4 क्वेश्चन आहे हे ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. बघा तुम्ही इझिली हे ट्रू आहेत की फॉल्स आहेत इझिली लिहू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. बघा ही जी तुम्हाला एक पोएम दिलेली आहे या पोएममध्ये तुम्ही हे जे सेंटेन्स आहेत हे ट्रू आहेत की फॉल्स आहेत इझिली बघू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा A2 वर तुम्हाला विचारलेलं आहे व्हॉट वेअर द इफोर्ट टेकन बाय द फादर अँड द होली मॅन टू रिड्यूस द पेन ऑफ द मदर. बघा हा जो क्वेश्चन आहे हा पण तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता मित्रांनो आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर A3 फाइंड आउट एनी एक्झाम्पल ऑफ एंटिथिसिस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. बघा 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे. 1 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता आणि इझिली समोर जाऊ शकता. बघा B वर तुम्हाला विचारलेलं आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. बघा कवितेचं ॲप्रिशिएशन करायचं आहे आणि कवितेचं जे ॲप्रिशिएशन आहे ते एकदम इझिली तुम्ही करू शकता आणि इझिली 5 मार्क्स मिळू शकता. बघा रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट इट अ पॅराग्राफ फॉर्मॅट. बघा तुम्ही हे जे पॅराग्राफ आहे हे जे कविता आहे या माध्यमातून तुम्ही इझिली अप्रिशिएशन करू शकता. कवितेचं जे ॲप्रिशिएशन आहे ते या माध्यमातून तुम्ही करू शकता आणि इझिली 5 मार्क्स मिळू शकता. बघा तुम्हाला इथं टायटल लिहायचं असते, कवितेचं जे नाव असते ते लिहायचं असते. त्यानंतर पोएट कवितेचा कवी कोण आहे हे तुम्हाला लिहायचं असते. त्यानंतर राईम स्कीम तुम्हाला काढायचं असते. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, त्यानंतर सेंट्रल आयडिया, थीम. कविता तुम्हाला कशी वाटली कवितेच्या बद्दल तुम्ही 4-5 ओळी लिहू शकता सेंट्रल आयडिया म्हणजे थीममध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हे जे 5 मार्क्स आहे ते 5 मार्क्स इझिली घेऊ शकता. त्यानंतर बघा सेक्शन 4 वर तुम्हाला विचारलेलं आहे नॉन टेक्स्चुअल पॅसेज. बघा नॉन टेक्स्चुअल पॅसेज म्हणजे हे जे पॅसेज आहे हे पॅसेज तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचे आहे आणि तुम्हाला यावर प्रश्न विचारले जातात आणि पॅराग्राफमध्ये बघून तुम्हाला इझिली आन्सर शोधायचं असते आणि इझिली मार्क्स घ्यायचे असतात. बघा रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्क्ससाठी आहे हा जो पॅराग्राफ आहे. हे जो टेक्स्चुअल पॅसेज आहे हा 10 मार्क्सचा आहे. 10 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प द पॅसेज. बघा या पॅसेजचा तुम्ही वापर करून यूज करून हे जे प्रश्न आहे हे सॉल्व्ह करू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. बघा तुम्हाला 1 नंबरवर विचारलेलं आहे की रांगोली इज ॲन. त्यानंतर रिकामी जागा दिला आहे समोर. तर यामधलं तुम्हाला हे जे पॅराग्राफ आहे या पॅराग्राफमध्ये बघायचं आहे आणि या समोरचं जे आन्सर आहे ते आन्सर लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. बघा तुम्हाला इथं दिलेलं आहे रांगोली इज ॲन एज ओल्ड. या समोरचं तुम्हाला जोपर्यंत पूर्णविराम नाही आहे तोपर्यंत तुम्हाला लिहायचं असते. बघा इथं पूर्णविराम आलं इंडियाजवळ तर इथपासून तर इथपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर हे पण असंच करायचं मित्रांनो आणि इझिली मार्क्स घ्यायचे. त्यानंतर समोर जाऊया. समोर बघा मित्रांनो हा जो पॅराग्राफ आहे हा पॅराग्राफ तुम्हाला दिलेला आहे. या पॅराग्राफमधून तुम्ही इझिली आन्सर शोधू शकता आणि इझिली लिहू शकता. त्यानंतर बघा A2 पिक आउट द सेंटेन्स दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. बघा तुम्हाला इथं 2 सेंटेन्स दिलेले आहे. याचे तुम्ही इझिली पॅराग्राफमध्ये आन्सर बघू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा A3 चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट अँड फिल द ब्लँक्स. बघा 2 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन आहे. 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. तुम्हाला इथं 4 शब्द आहे हे 4 शब्द तुम्हाला दिलेले आहे. हे 4 शब्द तुम्हाला हे जे 4 प्रश्न आहे या 4 प्रश्नांमध्ये करेक्ट आन्सर लिहायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. बघा हे जे 4 शब्द आहेत हे 4 शब्द या 4 प्रश्नांमध्ये तुम्हाला करेक्ट प्रश्नांवर करेक्ट तुम्हाला हा जो शब्द आहे हा करेक्ट शब्द लिहायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर बघा समोर आहे A4 डू ॲज डायरेक्टेड. बघा डू ॲज डायरेक्टेडचा क्वेश्चन आहे. डू ॲज डायरेक्टेडचा क्वेश्चन पण तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर A5 पण तुम्ही पॅराग्राफमध्ये इझिली पाहू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर येते मित्रांनो B समरी रायटिंग. बघा हा जो समरी रायटिंगचा क्वेश्चन आहे मित्रांनो हा समरी रायटिंगचा क्वेश्चन एकदम इझी आहे मित्रांनो. 5 मार्क्स तुम्ही समरी रायटिंगचे एकदम इझी प्रकारे घेऊ शकता. हे जे मार्क्स आहे हे फ्रीचे मार्क्स आहे मित्रांनो. फ्रीचे मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. तर बघा मित्रांनो हे जे फ्रीचे मार्क्स आहे हे कसे घ्यायचे आहे मी सांगतो. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर बघा मित्रांनो हा जो समरी रायटिंगचा क्वेश्चन आहे हे एकदम फ्रीचे मार्क्स तुम्ही घेऊ शकता. तर कसे बघा राईट अ शॉर्ट समरी ऑफ द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A. बघा क्वेश्चन नंबर 4A अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल. बघा तुम्हाला क्वेश्चन नंबर 4A जो पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफवर तुम्हाला समरी रायटिंग लिहायचं आहे आणि त्याला एक सुटेबल टायटल द्यायचं आहे आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहे. बघा तुम्ही कशा प्रकारे करू शकता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. क्वेश्चन नंबर 4A काढायचं. बघा
बघा क्वेश्चन नंबर 4A चा हा जो पॅराग्राफ आहे मित्रांनो, तर हा जो पॅराग्राफ आहे या पॅराग्राफवर तुम्ही 8 ते 10 ओळी लिहू शकता आणि एक सुटेबल टायटल द्यायचं आणि इझिली 5 मार्क्स तुम्हाला मिळतात मित्रांनो. त्यानंतर बघा समरी रायटिंग झाल्यानंतर येते सेक्शन 5. बघा सेक्शन 5 रायटिंग स्किल आहे मित्रांनो. बघा क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग. बघा लेटर रायटिंग तुम्ही इझिली प्रकारे सॉल्व्ह करू शकता. 5 मार्क्स इझिली लेटर रायटिंगचे तुम्ही घेऊ शकता. बघा लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला एक टॉपिक दिलेला आहे. हा जो टॉपिक आहे मित्रांनो, या टॉपिकवरून तुम्हाला लेटर रायटिंग तयार करायचं असते आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचे असते. बघा तुम्ही यामध्ये फॉर्मल लेटर सुद्धा लिहू शकता आणि इन्फॉर्मल लेटर सुद्धा लिहू शकता. त्यानंतर येते क्वेश्चन 6. बघा क्वेश्चन 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. बघा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर A1 व्हर्बल टू नॉन व्हर्बल. बघा व्हर्बल टू नॉन व्हर्बल तुम्हाला करायचं आहे. बघा तुम्हाला इथं व्हर्बल टू नॉन व्हर्बल तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला नॉन व्हर्बल करायचं आहे. तसंच तुम्ही खाली नॉन व्हर्बल टू व्हर्बल सुद्धा करू शकता. बघा तुम्हाला इथं नॉन व्हर्बल दिलेला आहे. तुम्ही यावरून व्हर्बल तयार करू शकता. म्हणजे असा एक तुम्हाला पॅसेज तयार करावा लागेल. त्यानंतर बघा B1. बघा तुम्हाला यामध्ये पण ऑर दिलेला आहे. तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर मित्रांनो बघा B2चा क्वेश्चन पण सॉल्व्ह करू शकता. यामधला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे. त्यानंतर समोर जाऊया. त्यानंतर समोर बघा प्रश्न क्रमांक 7A डू एनीवन द फॉलोइंग. बघा तुम्हाला यामधलं कोणतंही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही यामध्ये A1 एक्सपांड थीम पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर ऑर दिलेला आहे. न्यूज रिपोर्ट पण सुद्धा करू शकता. तुम्ही न्यूज रिपोर्ट पण करू शकता आणि इझिली 5 मार्क्स घेऊ शकता. बघा यामधला न्यूज रिपोर्टचा जो क्वेश्चन आहे हा एकदम इझी आहे. तुम्हाला इथं एक जो टॉपिक आहे तो टॉपिक दिलेला असते आणि यावरून तुम्हाला न्यूज रिपोर्ट तयार करायची असते आणि तुम्ही इझिली 5 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा B डेव्हलपिंग अ स्टोरी नॅरेटिंग एक्सपिरियन्स. बघा तुम्हाला डेव्हलप अ स्टोरी एक स्टोरी तयार करायची आहे आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहे. बघा तुम्हाला इथं अधुरी स्टोरी दिलेली आहे. तुम्हाला हे स्टोरी पूर्ण करायची आहे आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा इथं ऑर दिलेला आहे. तुम्ही नॅरेटर अँड एक्सपिरियन्स ऑफ गिवन बिगिनिंग हे सुद्धा सॉल्व्ह करू शकता. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही याचे पण 5 मार्क्स इझिली घेऊ शकता आणि अशा प्रकारे हा पेपर आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचा ऑप्शन येईल तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हा जो पेपर आहे मित्रांनो हा पूर्णचा पूर्ण ॲज इट इज येणार नाही. यामधले काही क्वेश्चन तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळतील मित्रांनो. बट हा जो पेपर आहे हा IMP क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो. हा पेपर पूर्ण प्रकारे पाहून जा, करून जा. त्यानंतर बघा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर तुम्हाला करायचं काही नाही, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑल करायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. थँक्स.